निकित मराठी कथामध्ये तुमचं स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग दुसरा. स्नेहा राहत असलेल्या भव्य इमारतीजवळ त्या दोघी आल्या. गेटतून आत जाताच नजरेस पडली ती झगमगाट नवीन कोऱ्या इमारती होत्या. खाली दुकाने, एकीकडे मुलांसाठी गार्डन, चालण्यासाठी लेन, टेरेस ग्राउंड, सगळे काही ती फक्त पाहत होती. ती यात कुठेच नव्हती. तिचं आयुष्य तर प्रवाहाच्या उलट जात होते. तिच्याजवळ उरल्या होत्या त्या फक्त आशा, आकांक्षा, जगण्याच्या, स्वतःचं अस्तित्व शोधण्याच्या. स्नेहाने तिला तिच्या फ्लॅटवर घेऊन जाऊन डोअर लॉक अनलॉक करण्याचे सिस्टीम समजावून सांगितली. मग तिच्यासाठी एक खोली दाखवली जी तिने आधीच साफ करून ठेवलेली. गिरिजाने तिचे सामान ठेवली. तिचं सामान म्हणजे काही कपडे, तिचं पूजेचं सामान आणि तिला लागणारी औषधे. स्नेहा तिला अभयच्या घरी पार्टीसाठी बोलवत होती, पण गिरिजाचा मूड नव्हता. त्यात ती प्रवासात दमून आली होती. ती आली होती म्हणून स्नेहाही थांबली. दोघींनी आज पार्सल आणूनच खाल्ले होते आणि गप्पा मारत बसल्या होत्या. स्नेहा, मला तो जॉब मिळेल ना गं? त्या भरोश्यावर आधी तिला आजीकडे ठेवून आली आहे, गिरिजा टेन्शनने म्हणाली. गिरिजा, अगं प्लीज अशी नर्वस नको होऊस. मला तुझ्यावर आणि तुझ्या टॅलेंटवर भरोसा आहे. आता फक्त फुल कॉन्फिडन्सने तू इंटरव्ह्यू दे, स्नेहा तिला धीर देत म्हणाली. पण मला जमेल ना गं? ऑफकोर्स, तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी आणते, गिरिजा म्हणाली. तसे नको गं, तू बसून घे, मी तुला कॉफी. स्नेहाने तिला बसवले आणि कॉफी आणण्यासाठी किचनमध्ये गेली. गिरिजा खिडकीबाहेर पाहू लागली. रात्रीचा काळोख तिचा जीव गिळून टाकत आहे असे तिला वाटत होते. लग्नाला 7 वर्ष झाली होती, पण एकटेपणाशिवाय रात्र संपली नाही. तो कधीतरी परत तिच्या आयुष्यात पुन्हा येईल अशी वेडी आशा अजूनही तिच्या मनात डोकं वर करून पाहत होती. तिचं मन मानतच नव्हते की त्याला आता ती नको होती. त्याचा तर संसार दुसरा कुणासोबत तरी सुरूही झाला होता. ती मात्र अजून त्याच्या नावाचा जप करत होती. तिचे डोळे भरून आले होते की तिच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक नाव झळकले. अस्पष्ट दिसणारी अक्षरे डोळे पुसल्यानंतर स्पष्ट दिसली. अतुल, तिचा नवरा. त्याचा आज कितीतरी महिन्यातून, वर्षातून स्वतःहून फोन आला होता. नाही तर तीच फोन करायची, जे तो रिसीव्ह करायचा नाही. त्याचं नाव पाहून ती आनंदली आणि तिने पटकन फोन रिसीव्ह केला. हॅलो अतुल, कसा आहेस? मला माहीत होतं तू मला नक्की फोन करशील, गिरिजा आशेने म्हणाली. प्लीज गिरिजा, आपल्यात आता सर्व संपले आहे. आज मी तुला शेवटचं सांगत आहे. गपचूप पेपर्सवर सह्या कर आणि मला माझे आयुष्य जगायला मोकळे कर. किती दिवस विषय ताणून बसणार आहेस? 2 वर्ष झाली, अतुल तिच्यावर चांगलाच वरडत म्हणाला. अतुल, मला माहीत आहे सर्व, पण अजून तू पण एकदा विचार कर ना. माझा नाही केला तरी आपल्या मुलीचा तरी कर, गिरिजा रडव्या स्वरात म्हणाली. दरवेळी तेच कारण देऊ नकोस. गिरिजा, एवढे वाटत असेल ना तुला, तर माझी मुलगी माझ्या ताब्यात देऊ शकतेस. पण तुझं तोंड पाहायची माझी इच्छा नाही. स्वतःकडे पहा एकदा. कुणी कुत्रा वळून पाहत नाही तुझ्याकडं. मी म्हणून लग्न केलं तुझ्याशी, पण तू काय केलं? स्वतःला जास्त हुशार समजू लागलीस, अतुल कठोरपणे म्हणाला. पण माझी चूक तर काय आहे? अतुल, तू सांग ना, मी कुठं चुकती आहे, गिरिजा रडत. तुझे काही चुकले नाही. माझे चुकले तुझ्याशी लग्न करून. माझ्या आईवडिलांना तर तू पसंतही नव्हतीस. मीच मूर्ख होतो तुझ्यासारख्या मुलीला पसंत केलं. तुझ्यासोबत आयुष्यातील 5 वर्ष बर्बाद केली मी. आता नाही, खूप झाले तुझे. मला डिवोर्स हवा आहे, फायनल. अतुल तिला वाटेल ते बोलत सुटला होता. तिला हे काही नवीन नव्हते. अतुल, मी कुठे जाऊ रे एका मुलीला घेऊन? माहेरी तरी किती दिवस राहू? तुझ्याशिवाय कोण आहे माझे? गिरिजा कळवळत सांगत होती. तिच्या या विनवणींना तो विटला होता, त्यामुळे तो तिचे फोन घेत नव्हता. त्याच्या इतके बोलून अतुलने फोन ठेवला. गिरिजा रडत,
त्यांच्या प्रतिष्ठेला माझ्यामुळे कलंक लागला आहे असे त्यांना वाटते. अशी माणसे आहेत ही. त्यामुळे मला कंटाळा आला आहे. जी स्वतःची आहेत ती अशी वागतात तर दुसऱ्यांकडनं काय अपेक्षा करणार तूच सांग ना. गिरिजा डोक्याला हात लावत म्हणाली. गिरिजा, अगं तू अशी कधीच नव्हतीस गं. जेव्हा आपण शाळा कॉलेजमध्ये एकत्र होतो तेव्हा तू किती मोटिवेटेड करायची मला. गिरिजा, मी तुझ्यामुळे आज स्वतःच्या पायावर उभी आहे. तू माझी मैत्रीण नाही, प्रेरणास्त्रोत आहे. आणि तू असे खचताना मी पाहू शकत नाही तुला. रिलॅक्स, सगळं नीट होईल. स्नेहा तिच्या हातात कॉफीचा कप देत म्हणाली. स्नेहा, आधीची गिरिजा तर तेव्हाच संपली जेव्हा तिचं लग्न झाले. तुला तर माहीतच आहे माझे किती लवकर लग्न झाले ते. तेव्हा मला विचारायची कुणी तसल्लीच घेतली नाही. काही तर मोठ्या बहिणीचं लग्न ठरले होते. मग एकाच खर्चात दोन्ही होऊन जातील या विचाराने दोघांचीही लग्न उरकून टाकली. किती वय होतं गं माझे? 20 वर्ष पण पूर्ण नव्हते. ती कप खाली ठेवत म्हणून आली. स्नेहा गप्पच होती. ज्यावेळी गिरिजाचं लग्न झाले होते तेव्हा स्नेहाला खूप वाईट वाटले. कारण दोघी तेव्हा फॅशन डिझायनिंग करत होत्या. गिरिजाचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा अल्लड होती. तिला माणसे ओळखायची एवढी समज नव्हती. पण घरातल्यांनी लग्न ठरवले म्हणून तिने गप्प लग्न केलं. एकदम कडक होता. त्यांच्या विरोधात जाणे तिला शक्य नव्हते. आधीच ते इतकी शिक्षणावर होणारा खर्च मोजून मापून करायचे. तिच्या भावांना मात्र शिक्षणासाठी ऐश आरामासाठी खूप पैसा खर्च केला होता. तिची पायरी वळखून होती म्हणून ती लग्नाला तयार झाली. अतुल तिच्यापेक्षा तेव्हा जवळपास 10 वर्षांनी मोठा होता. त्याचा स्वभाव भंडखोर आणि तो एक नंबरचा नीच माणूस होता. हे गिरिजाला लग्नानंतर कळले. पण तेव्हा उशीर झाला होता. पण तरीही तिच्यासाठी तोच आता तिचा सर्वस्व होता. तो एका शेअर मार्केट कंपनीमध्ये मॅनेजर होता. पण त्याच्या कामात तो थोडा आळसी होता. ऐश करण्यात पैसे उधळायचा आणि झालेल्या तोट्याचे खापर मात्र गिरिजावर फोडायचा. गिरिजाशी लग्न त्याने फक्त नावाला केले होते. त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिची दशा केली होती. तरी ते दरवेळी तीच कमीपणा घेत होते. पण जेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी कुणी आली आहे हे तिला समजल्यानंतर तिला ते सहन झाले नाही आणि तिने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तो ऐकत नव्हता. त्याच्यामुळे तिने त्याच्या घरी आणि तिच्या घरी सांगितल्यामुळे तो चिडला. आदल्या दिवशी त्या दोघींनाही रात्री गप्पाच्या नादात झोपायला उशीर झाला होता. त्यामुळे सकाळी थोडी घाई गडबडच झाली. त्यांना 10 नंतर जायचं होते. पण तरी त्या गिरिजाला इंटरव्ह्यूसाठी तयार करायचे होते. कारण ती ज्या ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये काम करत होती ती कंपनीमध्ये स्नेहा ही काम करत होती. गिरिजा आणि स्नेहा दोघी टॅक्सीने इंटरव्ह्यूसाठी निघाल्या. ऑफिस पूर्ण काचेचे आणि त्यावर मोठ्या अक्षरात कोरले होते, हंसल एंटरप्राइजेस लिमिटेड. ती एक नामांकित ॲडव्हर्टायझिंग कंपनी होती. तिथे ॲड, शॉर्ट फिल्म, मॅगझिन पब्लिश होत होते. आरतीला पाहत आत गेली. तिला खूप दडपण आले होते. दोघी लिफ्टमधून आत जाणार तोच स्नेहाचा फोन वाजला. फोन एमर्जन्सी आणि प्रायव्हेट होता. त्यामुळे तिने गिरिजाला सांगितले, गिरिजा तू 5व्या मजल्यावर जा. मी 5-10 मिनिटात येते. एमर्जन्सी कॉल आहे. गिरिजा, बरं ठीक आहे. पण तिथे जाऊन मी काय करू? गिरिजा पुन्हा मागे वळून स्नेहाला विचारत होती. रिसेप्शन लिस्ट आहेत त्यांच्याकडे तुझे नाव सांग. तोपर्यंत मी आलेच. ओके. गिरिजा तिचा चष्मा नीट करत लिफ्ट जवळ गेली. लिफ्ट खाली येत होती. आली बाबा एकदाची लिफ्ट. लिफ्ट खाली येऊन हळूहळू दार उघडू लागले. ती मनोमन जप करत होती, हे प्रभू तुम्हीच आता काहीतरी मार्ग दाखवा. लिफ्ट उघडली तसे तिनेही डोळे उघडले तर समोर लिफ्टमध्ये उभा तो त्याच्या शर्टाची बटणे काढत होता. ते पाहून ती चमकलीच. नक्की आपण लिफ्टच्या जवळ आहोत ना की दुसरीकडे कुठे? तो पटापट त्याच्या शर्टाची बटणे उघडत होता. त्याचे समोर लक्ष नव्हते. तो त्याच्याच नादात दिसत होता. पण त्याच्या त्या कृतीमुळे ती सुधीरबधीर झाली होती.
काय माणूस आहे हा, आणि इथे काय करत आहे. ती गप्पच उभी होती. तिला तिथेच उभे राहावे की तिथून निघून जावे हा प्रश्न पडला होता. त्यात मुख्य म्हणजे त्याची हाईट. त्याच्याकडे पाहताना तिची उंचावलेली मान आणि डोळ्याचे ताठ झालेले पापण्या, त्याच्यावर तिची नजर अडकून पडली होती. त्याची कसलेली बॉडी तिला नजरकैद करण्यासाठी पुरेशी होती. त्यात ब्लॅक शर्टमधून उठून दिसणारी त्याची सिक्स पॅक्स अप्स. जवळपास बघता त्याने शर्ट काढलाच होता. अशी वेल मेंटेन बॉडी ती पहिल्यांदाच समोर पाहत होती. त्यामुळे गारच पडली होती. त्याने शर्ट काढत त्यात अडकलेली त्याची चैन नीट केली आणि एक हळूवार नजर तिच्यावर टाकली. ती पाहून तिलाच लाज वाटली. तिने फाईल चेहऱ्यावर धरली आणि म्हणाली, तुम्ही इथे काय करत आहात, ते पण लिफ्टमध्ये. ती खाली पाहत म्हणाली, ओह आय एम सो सॉरी, मी तुम्हाला पाहिलेच नव्हते. तुम्ही इथे कधी आलात. तो शर्ट खांद्यावर टाकत म्हणाला. त्याच्या प्रश्नावर ती चमकलीच. मी कधी आली, जेव्हा तुझं अंगप्रदर्शन सुरू होते तेव्हाच, ती मनातच म्हणाली. मला वर जायचं आहे, घाईत आहे. ती एवढंच म्हणाली. ओके नो प्रॉब्लेम, तुम्ही आत्ता येऊ शकता. पण ती जागीच उभी होती. ॲक्च्युली माझ्या शर्टवर कॉपीच आणली आहे. तो ऑफिसमधला आज पिऊन आला होता वाटतं. नशीब कॉफी थंड होती. स्टुपिड पर्सन. तो शर्टने त्याच्या खांदा पुसत बोलत होता. तिची नजर त्याच्या मादक शरीराकडे आपसूक खेचली जात होती. तिला लिफ्टमधून वर जायचे आहे एवढेच फक्त तिच्या डोक्यात उरले होते. पण तो दारातच पसरून उभा होता. एक मिनिट, तुम्ही त्याच आहात ना, स्नेहाच्या फ्रेंड. तो चमकून म्हणाला. हो. ती गप खाली मान घालून. ओ, पुन्हा भेट होईल असे वाटले नव्हते. त्याने हात पुढे केला. नाईस टू मीट यू अगेन. त्याच्या हातावर त्याचा शर्ट होता. तिने त्याचा हाताकडे पाहिले. काय मसल्स आहेत. असे एक मिनिट वाटले. ओ माय गॉड, माझेच नशीब खराब आहे. नको ती माणसे भेटत असतात. ती 5व्या फ्लोअरवर आली आणि रिसेप्शनिस्टला तिच्याबद्दल सांगून म्हणजे कंपनीच्या पब्लिकेशन टीम मॅनेजरची अपॉइंटमेंट घेतली. मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. ह्याच्या आधीचे तुम्हाला